नमस्कार मित्रांनो, जय भीम जय शिवराय. तर आम्ही चाललोय गावाकडे. सकाळचे किती 6 वाजलेत आणि 3 वाजता निघलोय पुण्यातून. कसे आहे थंडीची क्वालिटी? माझ्या हातात मला असं थरथरायला होतं बघा. कॅमेरा पण हालतोय. काही अशा गाड्या वगैरे थांबल्या. आम्ही चहा पिण्यासाठी थांबलोय. बघा तुम्ही, सकाळचे 6 वाजले. मस्त वाटते. थंडी वाजायला लागली. असं मी लिटरली शिवर होते माझं सगळं. अजून आम्हाला किती 200 किलोमीटर जायचंय पुढं माझ्या मम्मीच्याकडं. तर आम्ही पुण्यातून 3 वाजता निघलो. आता आम्ही जब्बर थंडी आहे. भरपूर मला वाटतं आजपेक्षा गावाकडे जास्त असेल. हां, गावाकडे जास्त मेन हायवे ना. आणि आसपास काही पण नाही, म्हणजे घर वगैरे नाही, सगळं मोकळे. कसं आता मस्त मावळता. सूर्य निघला नाही अजून सूर्यच निघला नाही. वाट बघायला आम्ही. सूर्य नाही उगवण्याच्या आधी आम्ही उगवला. तिथं आम्ही चहा पिला आणि हे घेतले खायला. तिथं अशी गाडी लावली आम्ही. आता तर काय वाटत नाही, पण गाडीवर तर एवढी खान मजा येते ना बाबा. थंडी बाबा. गाडीवरच मी दाखवतो. गाडीवरचं बाबा काय खरंच नाही. आणि हे जॅकेट पांचट, त्याला थंडीच राहणार. ते काही थंडीच आहे काय जॅकेट? ते काय कसं घ्यायचं? इथं डॉगेश दादा फिरायला लागलेत. डॉगेश दादा माझे पप्पा ब्लॉग बघते. माझे पप्पा ब्लॉग बघते. ती तशा गाड्या चालल्यात मोठ्या मोठ्या हायवेनी. आणि आम्ही तर रस्त्याच्या कडेला बसलो. हे बघा मित्रांनो, आम्ही तर तापत बसलाय आणि सूर्य निघलाय बहुतेक आता. तरी आम्ही लय लवकर निघलो होतो, पण आम्ही तर तापण्याच्या नव्हतं. आम्ही इथं बसलाय बघा. तापत बसलं थोडस चांगलं वाटेल म्हणून. तेवढे भारी वाटेल, पण आता इथून उठू वाट नाही. पुढे जायची इच्छा होणार आता. काय नाही, 2 तासात पोहोचतो. 2 तास बाळा, भरपूर लांब. 2 तास जत्रा जवळ वाटते. काय माझं तुला करा, तुला म्हटलं होतं ती मला ती स्वतःची टोपी बघा. माझी टोपी बघायची. कान बी झाकणार तिला. भेदभाव, मस्त भेदभाव. थंडी हे गुलाब. चला जायला थांबणं रोड जाना. लय मित्रांनो, हो का बघा पाणी किती आले. अबे तू बघा तिकडलं धरण आहे का काय? ते आहे. थांबा मी झूम करते. तेव्हा त्याचे किती दरवाजे? 3 दरवाजे उघडे इथं. पाणी बघा पाणी. तो का इकडे बघा पुढं किती सुंदर असे पाणी आहे. आता आम्ही टेंभुर्णीच्या जवळ आहोत. किती दरवाजे? 1 2 3 आहे. 3 दरवाजे उघडे आहेत तिथे ह्याचे. हे बघा बघा किती छोटे छोटे. टेंभुर नाही का? टेंभुरी पुढे. टेंभुर्णीच्या जवळ जवळ आहेत म्हणजे. कुठलं घर नाही की हे, पण जाम मोठं वाटायचं डॅम. बघा शेती बघ. बघा गावाकडचा नजारा किती छान असते. बघा नारळाची झाड. नारळाची झाड बघा सुंदर वाटते. ते असं वाटतं की कोकणात फिरत आलं. बघा मस्त
मस्त शेती वगैरे झेंडा नको बघा. ना सूर्य थांबा तिथे ड्रेस बघा. शेडा बघा एकाहत्तर हॉटेल. हे कोणच आहे का? हॉटेल 77. हा अच्छा ते आहे का? नागेश बाय भरलीत की आता भरून आले. मस्त असं पाहतो उठते. आनंद आहे पण गावाकडे ना. गावाकडे आनंद आहे. बघायला मस्त अशा म्हशी शेळ्या वगैरे गाईला सकाळ सकाळ ते चालू काढतात पाहतो. आपल्या पुण्याला उठली तर 8 वाजता. मी मित्रांनो आम्ही घरी पोहोचलेलो आहेत. आम्ही पोहोचायला वेळ झाला पण लक्षातच नाही ब्लॉगचं एंडिंग करायचं, त्यामुळे व्हिडिओ काढायचा राहायचा. मग आता मी एडिटिंग करायला घेतलं तर मला लास्ट पार्ट सापडत होता, कुठं मिसिंग झाला ठीक आहे. तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी माझी इंस्टाची ID तर वरी मेन्शन करते, तर त्याला पण जाऊन तुम्ही फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.